नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज भरला होता, त्यानंतर त्यांनी पैसे भरले होते. पैसे भरल्यानंतर त्यांच्या अर्जाची छाननी झालेली होती. ज्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आली आहे त्यांना रिअपलोडचे ऑप्शन आलेले आहे आणि ज्यांच्या अर्जामध्ये काहीही त्रुटी नाही, अशा अर्जांचं काय होणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अर्जाची छाननी झाल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन ऑप्शन दिले जाते. म्हणजे तुमचा अर्ज पूर्णपणे बरोबर असेल, सर्व कागदपत्रे योग्य असतील तर तुम्हाला वेंडर सिलेक्शन म्हणजे कंपनी निवडण्याचे ऑप्शन दिले जाते. आता कंपनी निवडल्यानंतरची पुढली प्रोसिजर काय असणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कंपनी निवडल्यानंतर तुमचा जॉईंट सर्व्हे होतो. जॉईंट सर्व्हे हा लाईनमन आणि कंपनीचा एक माणूस अशा 2 व्यक्तीद्वारा तुमचा जॉईंट सर्व्हे केला जातो. जॉईंट सर्व्हे केल्यानंतर तुम्हाला मटेरियल दिलं जातं, अशी ही पूर्ण प्रोसिजर आहे. आणि आता काही जिल्ह्यांमध्ये मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जॉईंट सर्व्हे सुरू झालेले आहेत. जॉईंट सर्व्हे कधी होणार आहे याचाही SMS तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पाठवला जातो आणि तुम्हाला सांगितले जाते की या दिवशी तुमचा जॉईंट सर्व्हे होणार आहे. जॉईंट सर्व्हे झाल्यानंतर तुमचे स्टेटस कसे चेक करायचे किंवा तुमचा जॉईंट सर्व्हे झालेला आहे का नाही हे कसं पाहायचं, चला पाहूया. मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लाभार्थी सुविधामध्ये अर्जाची सद्यस्थिती या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुमचा लाभार्थी क्रमांक टाकून शोधा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. शोधा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती दाखवणार आहे. आता या अर्जाची स्थिती काय आहे पहा. पुरवठादाराची निवड केली आहे, म्हणजे यांनी कंपनी सिलेक्ट केलेली आहे. यांचा अजून जॉईंट सर्व्हे झालेला नाही. जॉईंट सर्व्हे झाल्यानंतर स्टेटस कसे दाखवते, सर्व्हे झाल्यानंतर तुमचा ID टाकून चेक केल्यानंतर तुमचे स्टेटस कसे दाखवते पहा. जॉईंट सर्व्हे रिपोर्ट सबमिटेड, इथं कॅटेगरी पाहू शकता आणि अर्ज दिनांक ही म्हणजे अर्ज कधी केलेला होता त्याची तारीख ही तुम्ही पाहू शकता. आता काही जिल्ह्यामध्ये कंपनी निवडल्यानंतर जॉईंट सर्व्हे सबमिट केले जात आहेत, म्हणजे तुमचा लवकरच जॉईंट सर्व्हे होतो आहे. आणि त्यानंतर जॉईंट सर्व्हे झाल्यानंतर तुम्हाला 2 महिन्यामध्ये मटेरियल येणं अपेक्षित आहे. पंप इन्स्टॉल करणे अपेक्षित आहे, म्हणजे जॉईंट सर्व्हे झाल्यापासून 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पंपाचं मटेरियल येईल आणि तुमचा पंप इन्स्टॉल केला जाईल. असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.